हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहोत आंबट चुक्याची भाजी खानदेशी पद्धतीने। तर इथे आंबट चुका उकळून घेतला आहे, थोडासा उकळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। नंतर परत कढई ठेवायची आहे, कढईमध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे। नंतर त्यामध्ये राई ॲड करायची आहे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। थोडंसं लालसर झालं की हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि नंतर आपण उकळून घेतलेला आंबट चुक्याची पानं आणि पाणी दोन्ही ॲड करून घ्यायचं आहे। या फोडणीमध्ये थोडीशी हळद ॲड केली आहे, मी इथे लाल चटणी वापरलेली नाही आहे कारण की हिरव्या मिरच्या वापरल्यात म्हणून, आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे। आणि साईडला आपण त्याचबरोबर बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेणार आहोत। बेसन पीठ घ्यायचे 2-3 चमचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। गाठी बिलकुल राहू द्यायच्या नाही आहे, म्हणजे भाजीमध्ये गाठी येणार नाही। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जशी व्हिडिओमध्ये आली आहे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला। आणि मग हे त्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे, एकदम एकजीव होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे, विस्क करत राहायचं आहे। त्याला 5 ते 10 मिनिट कढईमध्ये असंच होऊ द्यायचं आहे। छान उकळी फुटली की थोडंसं कोथिंबीर ॲड करायची आहे। आता तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी। जर कुणाला अजून पातळ पाहिजे तर अजून पाणी ॲड करू शकता, मी अजून पाणी ॲड केलेलं नाही आहे। अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।